नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता बऱ्याच जणांना या ठिकाणी पी सीमध्ये पासपोर्ट लावायचा असतो, पण तो पासपोर्ट कसा लावायचा बऱ्याच जणांना माहिती नाही. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशांना सर्व काही सांगणार आहे की पासपोर्ट कशाप्रकारे लावायचा, पासपोर्टमध्ये तुम्ही काय काय यूज करणार आहे आणि तुमचा पासपोर्ट विसरल्यानंतर तुम्ही थर्ड पार्टीमध्ये जो काही तिसरा पासपोर्ट असतो तो पासपोर्ट तुम्ही त्यामध्ये कसा यूज करणार आहे आणि कसा त्यामध्ये अप्लाय करणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सर्व कव्हर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काय काय आहे ते सर्व समजणार आहे. आपण कशाप्रकारे पी सीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही पासपोर्ट लावू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्याचं उत्तरसुद्धा देऊन टाकेल. तर तुम्हाला या ठिकाणी माझ्या विंडोजची स्क्रीन दिसत असेल, तर या ठिकाणी तुम्हाला खाली सर्च बारसुद्धा दिसत असेल. या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल पॅनल सर्च करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल पॅनल सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कंट्रोल पॅनल दोन ठिकाणाहून सर्च करू शकता. या ठिकाणी कंट्रोल पॅनल तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता. त्यानंतर तुम्हाला विंडोज आर दाबायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कंट्रोलसुद्धा तुम्ही सर्च करू शकता. या ठिकाणी ओके केल्यानंतर तुम्ही सुद्धा कंट्रोल पॅनलमध्ये जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी युजर अकाउंट्स नावाचं ऑप्शन असेल, या ठिकाणी तुम्हाला टॅप करायचं आहे. त्यानंतर युजर्स अकाउंट्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी माझं अकाउंट तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी तुमचे जे अकाउंट असेल, एक अकाउंट असेल किंवा दोन अकाउंट असेल, तर तुम्हाला या ठिकाणी जितके अकाउंट असेल तितके तो अकाउंट तुम्हाला शो होईल. तर या ठिकाणी माझं एक अकाउंट आहे, तर या ठिकाणी तुम्हाला माझं एक अकाउंट शो होत असेल, दिसत असेल. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट त्या ठिकाणी लावायचा आहे. तुम्हाला कुठल्या अकाउंटला पासपोर्ट लावायचा तुम्हाला त्या ठिकाणी ठरवायचं आहे. त्यानंतर मला तर माझ्या अकाउंटला पासपोर्ट लावायचा आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पासपोर्टचं ऑप्शन कुठेही बघायला मिळत नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेज अनदर अकाउंटमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचे जेवढे काही अकाउंट असतील ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. माझं एक अकाउंट आहे, तर या ठिकाणी मला एक अकाउंट बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जेवढे अकाउंट असेल ते तेवढे अकाउंट बघायला मिळेल. तर या ठिकाणी माझं एक अकाउंट बघायला मिळत आहे. या ठिकाणी माझ्या अकाउंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मॅनेज अनदर अकाउंट यावर तुम्ही क्लिक करू नका. अनदर अकाउंट म्हटलं तर तुम्ही हे अकाउंट सोडून दुसऱ्या अकाउंटवर सुद्धा पासपोर्ट लावू शकता, असं त्याचा अर्थ होतो. तर तुम्हाला या ठिकाणी या अकाउंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल, क्रिएट अ पासपोर्ट. या ठिकाणी तुम्ही त्यावर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी असा प्रश्न आला असेल बऱ्याच जणांना की या ठिकाणी पासपोर्ट कसं सेट करायचा. पहिले तुम्हाला जो पासपोर्ट टाकायचा तो वरच्या बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही एक्झॅक्ट कोणताही पासपोर्ट या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी दुसरा पासपोर्ट तोच टाकायचा आहे जो तुम्ही वरती टाकलेला आहे. या ठिकाणी दोन्ही पासपोर्ट टाकल्यानंतर मी टाकणार नाही आहे, मी फक्त तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी दोन्ही पासपोर्ट टाकल्यानंतर वरती जो पासपोर्ट तुम्ही टाकला तोच पासपोर्ट तुम्हाला खाली कन्फर्म न्यू पासपोर्टवर टाकायचा आहे. त्यानंतर टाईप अ पासपोर्ट हिंट. तर जो पासपोर्ट तुम्ही टाकला त्याचा अनदर पासपोर्ट म्हणजे या दोन्ही पासपोर्ट सोडून तुम्हाला एक पासपोर्ट असा टाकायचा आहे की तुम्ही जो पासपोर्ट विसरल्यानंतर हा पासपोर्ट तुम्ही लक्षात ठेवून तुमचं पी सी किंवा तुमचं लॅपटॉप ओपन करू शकता. तुम्हाला ह्या ठिकाणी तो पासपोर्ट टाकायचा आहे. ह्या दोन्ही पासपोर्ट सोडून तिसरा पासपोर्ट तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पासपोर्ट टाकल्यानंतर या ठिकाणी क्रिएट पासपोर्टवर क्लिक करायचं आहे. क्रिएट पासपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पी सीला, तुमच्या लॅपटॉपला पासपोर्ट क्रिएट होऊन जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. बऱ्याच जणांना माहीत नसतं की पासपोर्ट कसा टाकायचा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवायही कुणीही जाऊ नका.